नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। साबुदाणा न भिजवता खुसखुशीत अशी भजी बनवत आहोत। रेसिपी तशी खूप सोपी आहे। पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीने परफेक्ट अशी भजी बनवाल। नेहमीप्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा स्टेपने परिपूर्ण आहे आणि तुम्ही भजी बनवल्यानंतर तुमची सुद्धा भजी तितकीच कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे का ते नक्की कमेंट करून सांगा। नवीन जर असाल आपल्या चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मराठवाडा किचनमध्ये ज्या रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा त्याचा घरी आस्वाद घेऊ शकताय। तर चला मग आता वेळ न घालवता मैत्रिणींनो आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। भजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। तर इथं मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 वाटी साबुदाणा टाकलेला आहे। तर हा आपल्याला शाबू मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे, हलकासा कलर बदले पर्यंत। साबुदाणा जर तुम्ही भाजून भजी बनवली तर भजी अगदी खुसखुशीत कुरकुरीत अजिबात तेल न पिणारी बनते। साबुदाणा इथं आपला निम्मा भाजलेला आहे, त्यामध्येच आता आपण टाकून घेत आहोत लगेच अर्धी वाटी भगर। भगरीचे आणि साबुदाण्याचे पदार्थ नेहमी जर तुम्ही एकत्र बनवले तर ते खुसखुशीत कुरकुरीत आणि अजिबात तेल सुद्धा पेत नाहीत। तर आज आपण त्याच पद्धतीने साबुदाणा भगरीची मस्त अशी भजी बनवणार आहोत। आता भगर सुद्धा आपल्याला मंद आचेवर साबुदाण्यासोबत भाजून घ्यायची आहे। तर इथे बघा थंड होण्यासाठी भाजून झाल्यानंतर एका डिशमध्ये हे मी काढून घेतलेलं आहे। तर आता पूर्ण मिश्रण आपलं थंड झालेलं आहे, आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे मी छोटा एक मिक्सरचा जार घेतलेला आहे। तर हे पीठ तुम्ही स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता, आरामात 1 महिना हे पीठ राहतं, म्हणजे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवण्याची याला आवश्यकता नाही। तर इथे बघा हे बारीक असं आपण पीठ बनवून घेतलेलं आहे। तर तुम्ही या पिठाचे भरपूर असे पदार्थ बनवू शकता। आपल्या चॅनलवरती भरपूर असे मी पदार्थ अपलोड केलेले आहेत। तर पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्येच आपण टाकून घेतलेला आहे बारीक खिसून घेतलेला 1 वाटी बटाटा, 2-3 चमचे शेंगदाणा कूट, हिरवी मिरची 1 चमचा यामध्ये टाकून घेतलेली आहे। चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपण बटाटा 1 वाटी वापरलेला आहे, अर्धी वाटी भगर वापरलेली आहे आणि 1 वाटी साबुदाणा वापरलेला आहे। तर बटाटा हा आपण वाफलून न घेता कच्चा बटाटा वापरलेला आहे। कच्च्या बटाट्याची आज आपण कुरकुरीत अशी भजी बनवत आहोत। तुम्ही जर वाफलून बटाटा घेतला तर भजी कुरकुरीत बनत नाहीत, अशी सॉफ्ट पडतात। तर आता काय करायचं आहे, यामध्ये कलर आपल्या भजीला छान येण्यासाठी बेडगी मिरची पावडर मी वापरलेली आहे। तुम्ही हिरवी मिरच्याऐवजी पूर्णतः लाल म्हणजे मिरची पावडर वापरली तरी चालेल। आता यामध्ये थोडंसं पाणी करत आपल्याला हे पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे। कोणतीही पिठं मळत असताना पूर्ण त्यामध्ये पाणी न टाकता थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे आपल्याला पूर्ण पिठाचा अंदाज येतो आणि आपल्याला हवं तसं पीठ मळलं जातं, ना दाटसर होतं ना पातळसर। आता इथे बघा आणखीन थोडंसं मला पाणी लागतंय, यामध्ये मी पाणी टाकून हे पीठ पूर्ण व्यवस्थित मळून घेणार आहे। या पद्धतीने नक्की तुम्ही भजी बनवा, अतिशय सोपे आहे आणि लगेच बनवली म्हणजे जातायत। हे पीठ जर तुम्ही पूर्वतयारी म्हणून अगोदरच बनवून ठेवलेलं असेल तर, आणि यासाठी काही जास्तीचं साहित्य सुद्धा लागत नाही। प्रत्येकाच्या घरातच बटाटा तर अवेलेबल असतो, हिरवी मिरची आणि शेंगदाणा कूट। तर पटकन ही भजी म्हणजे बनली जातायत। यासाठी आपल्याला पीठ भिजत ठेवण्याची सुद्धा आवश्यकता नाही, लगेच ही आपल्याला भजी बनवायला घ्यायची आहे। तर इथे मी तळण्यासाठी भजी एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे। आता ही भजी तळत असताना आपल्याला सुरुवातीला हाय फ्लेमवरती आणि नंतर मंद आचेवर तळून घ्यायची आहे। कोणताही तळणीचा पदार्थ जर व्यवस्थित मंद आचेवर तो तळून घेतला तर पदार्थ खाण्यासाठी सुद्धा कुरकुरीत खुसखुशीत होतो। आता 1-5 मिनिट व्यवस्थित ही भजी मी तळून घेतलेली आहे। तर तुम्ही पाहू शकताय कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी अजिबात तेलकट सुद्धा झालेली नाही भजी। तर ही आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। तर कलर सुद्धा बेडगी मिरची पावडर याला वापरल्यामुळे अतिशय छान असा याला आलेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला मैत्रिणींनो ही उपवास विशेष कुरकुरीत आणि खुसखुशीत भजी ते मला नक्की सांगा। आता भजी म्हणलं की त्याबरोबर ती हिरवी मिरची तर येतेच। तुम्ही ही जर तुम्हाला उपवासाला नसेल खायची तर तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता, आणि उपवासाला जर खायची असेल तर ही तुम्ही चटणी दही कशासोबतही खाऊ शकता। तर नक्की मला कमेंट करून सांगा तुमची सुद्धा भजी इतकीच कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे का?
आणखी तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण अशीच पुढील काहीतरी नवीन आणि पारंपरिक हटके रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.